आई वडील आणि कोण कोण तुम्ही राहायला घरात? अच्छा, इंदोरला. इंदोरमध्ये आम्ही इथेच होतो. अगं बाई, तुझं जन्मस्थान कुठलं? मुंबई. मुंबई. मी मगाशी सांगितलं ना, बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. इंदोरला का गेली? तुम्ही मी विचारलं म्हणून तू इंदोरला गेली. बरं ठीक आहे, म्हणजे मुंबईत कुठे राहायला? अंधेरी. अंधेरीमध्ये. शाळा कुठली? सेंट लुईस कॉन्व्हेंट हायस्कूल. हे कुठे असतं? चार बंगला. चार बंगल्याला. बाबा काय करायचे? अजूनही करतात तो. काय करतात? अरे नोकरी करतात, व्यवसाय आहे, काय करतात? गाल दुखायला लागले. अरे अरे. बाबा टेक्सटाईल इंजिनियर आहेत. बरं. आमच्या फॅक्टरीज आहेत भिवंडीमध्ये, आम्ही कपडा बनवतो. अरे व्हेरी गुड. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म नेहरूनगर कुर्ला. त्यानंतर 20-1 वर्ष माझं म्हणजे लहानपण माझं सांताक्रूज RBI कॉलनीत गेलं. रिझर्व्ह बँक कॉलनीत. नंतर पुन्हा बॅक टू नेहरूनगर कुर्ला आणि आता सध्या चेंबूरमध्ये राहतो. बरं. शाळा? BPM हायस्कूल खार. म्हणजे आजपर्यंत राहणं सगळं मुंबई? सगळं मुंबई. तुम्ही मुंबईतच? हो. तुमचं कॉलेज कुठलं? मी करस्पॉन्डन्सने केलं. मी कोणत्या कॉलेजला गेले नाही. इनफॅक्ट माझी शाळेची पण जरा एक मज्जा स्टोरीच आहे अरे जरा. आवडेल ना आम्हाला ऐकायला. मी खूपच लहानपणापासून काम करत असल्यामुळे एकतर मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते. पहिलं कुठे गेलं? एकता कपूरची पहिली सिरियल कॅप्टन हाऊस म्हणून, ती माझी पहिली सिरियल होती. तर आणि तेव्हा आजकाल स्कूल्स बऱ्यापैकी कोऑपरेटिव्ह असतात, पण माझी शाळा तशी काही खूप कोऑपरेटिव्ह नव्हती. तर मग माझा बराच वेळ म्हणजे असे फरफट व्हायची माझी जाम, किंवा माझे टीचर्ससुद्धा कोऑपरेटिव्ह नव्हते. तर मग अशा सगळ्या कन्फ्युजिंग आणि स्ट्रेसफुल वातावरणामुळे 9वीतच माझ्या आईने माझं नाव काढून टाकलं होतं शाळेतून. हो. हे मला माहिती इथे बोलण्यासारखं नाही. काही हरकत नाही. खरं सांगू का, इथे बोलू शकतो आपण, इथे बोलू शकतो, कारण हा कार्यक्रम अत्यंत खरा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम असा आहे की याला कुठलेही मुखवटे नाहीत. इथे आपलं मन मोकळं करायचं असतं आणि मोकळेपणानं छान छान गोड गोड बोलून सगळं काढून घ्या माझ्याकडनं तुम्ही. नाही म्हणजे 9वी नंतर तू शाळेतच गेली? नाही गेले मी. आय कम्प्लिटेड माय 10th. कसं काय ते घरी यायचे शिक्षक? नाही, म्हणजे माझं आता मी त्या शाळेचं नाव नाही घेणार, पण असं एक ऍडजस्टमेंट केलं होतं की जेणेकरून माय प्रेझेंटी वॉज टेकन केअर ऑफ. मी ती शाळा अटेंड करायची, पण त्या शाळेने समजून घेतली की माझी अडचण काय आहे. आणि थँक्स टू दॅट स्कूल की मी, कारण 10वीमध्ये मी बरीच कामं केली. मी देवदास नावाची फिल्म केली आपली संजय लीला भन्सालीची, किंवा माझी दुनिया रंगीन नावाची एक सिरियल चालू होती, किंवा आणखीन माझी 2-4 कामं चालू होती. तर माझं मॅक्झिमम काम, जेव्हा आपण म्हणतो की 10वीत आपण काही काम करत नाही आणि फक्त शिक्षणाकडे लक्ष देतो, तेव्हा मॅक्झिमम काम मी 10वीत असताना केलं होतं. तर म्हणून माझं म्हणजे प्रवास हा शाळेचा असा खूप आगळा वेगळा होता. नेहा, जर आई बाबांनी त्यावेळेला अभ्यासच कर असं सांगितलं असतं तर एक उत्तम अभिनेत्री आपल्याला मिळाली नसती, आणि या क्षेत्रामध्ये तिला काम करायला कदाचित बंधनं आली असते. आय कम्प्लिटली अग्री. माझ्या मम्मीने स्पेशली खूप सपोर्ट आणि विश्वास आईबाबांनी दोघांनी ठेवला, आणि मला वाटतं 2000मध्ये हा एक खूप धाडसी निर्णय होता. खरंच आहे. मुलीचं हित तिच्या वडिलांपेक्षा चांगलं कुणालाच कळू शकत नाही. आज काय योग आहे बघा, इकडे आईने हित साधलं होतं, आईने हित ओळखलं होतं. बाप लेकीच्या या अशाच नात्यांची गोष्ट कन्यादान पाहायला विसरू नका. 24 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता फक्त झी मराठीवर. तुझ्या बाबतीत कसं झालं? नाही, माझं काही नाव वगैरे काढायची वेळ आली नाही मला. पण तू नाव काढलंस का मग? हो, पण अर्थात मी त्याचं सगळं क्रेडिट माझ्या आई वडिलांना देईन. त्यांचा सपोर्ट नसता किंवा त्यांचा पाठिंबा नसता तर कदाचित हे शक्यच झालं नसतं. तू कोणाला मिस करतोय सर? अर्थात आई वडिलांना. कठीण आहे बोलणं. आय नो, आय सो. मी म्हटलं काहीतरी व्हायला पाहिजे. या बाळाला अगदी लहानपणापासून बघितलंय, ह्याच्याबरोबर खूप काम केलंय. खूप अनेक आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे प्रसंग, स्ट्रगलच्या काळात सुद्धा. आठवतं झी मराठीच्या त्या जुन्या ऑफिसच्या खाली आपण मिसळ खायला उभे होतो, कायम माहिती होतं पोरगं नाव काढणार.
मी समजू शकतो किती मिस करत असशील. काही कमी पडणार नाही.